नमस्कार, मी शौनक अभिषेकी. आज इथे 20वा पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव पुणे इथे पार पडला. अजून चालू आहे, शेवटची सांगीत्याची मैफल चालू आहे. उज्ज्वल केसकरांचा हा विनम्रपणा आहे की ते श्रेय मला देतात त्याचं, पण एखादं असं सक्षम व्यक्तिमत्व आपल्या मागे उभं असल्याशिवाय कलाकार हे काही घडवून आणू शकत नाही. आणि हे सत्य आहे, कारण आम्हाला जास्तीत जास्त आमच्या वडिलांच्या नावामुळे कलाकार येतात. जसे आमचे आता गुरुजी आणि ज्येष्ठ गुरुबंधू पंडित राजा काळे आहेत, किंवा अजून पंडित सतीश व्यासजी आहेत. हे केवळ अभिषेकी नाव आहे म्हणून येतात, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. पण जोपर्यंत उज्ज्वल केसकर, महेश पानसे, विद्येश रामदासी, कचरे साहेब, आमचे सगळी ही लोक, भरपूर नावं आहेत, कुठली घेऊ आणि कुठली नको किंवा राहतील सांगता येत नाही. तर त्यांच्यासारखी लोक मागे उभी असल्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि कुठलीही गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं. 1 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, नंतर इंटरेस्ट गेला, कोणाचा तरी बंद पडलं. 20 वर्ष अव्याहत जो स्वरयज्ञ इकडे चालू आहे, त्याच्यामध्ये खरंच मोठा वाटा हा उज्ज्वलजींचा, आपला परिसर आणि त्याच्या सर्व परिवाराचा आहे. आमच्या वडिलांची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे की आम्ही या क्षेत्रात काहीतरी करू शकतो. आणि आम्ही सगळे शिष्य, बाबांचे ज्येष्ठ शिष्यांपासून मी एक छोटासा विद्यार्थी, आम्ही सगळे एकत्र आहोत. आज बाबांजवळ जवळजवळ 29 वर्ष झाली, पण आम्ही सगळे एकत्र आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. या महोत्सवाच्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे कलाकारांना लोकाश्रय देताय की जास्तीत जास्त? नाही बाबा, लोकाश्रय नाही. जे त्यांना कलेचा आश्रय एवढा मोठा आहे की आम्ही काय लोकाश्रय देणार. मी स्वतःचा आश्रय मागतो लोकांकडे, दुसऱ्यांना कुठून देणार. हे बघा, कलाकार हा स्वाभिमानी असतो आणि त्याने आयुष्यभर तपश्चर्या केली असते, साधना केली असते. त्यामुळे मला असं वाटतं की ते येऊन आमच्यावर उपकार करतात. ते येतात इथे, परफॉर्म करतात, हे त्यांचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. की आज 20 वर्ष विनामूल्य हा महोत्सव होतोय. हे आम्ही करू शकतो कारण कलाकारांचं प्रेम आहे अभिषेकी आडनावावर. आणि कुठलंही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आज पंडित सतीश व्यासजी आहेत, राजाभाऊ काळे, मला काही विचारलं नाही त्यांनी, तू बोलवतो ना, मी येतो. आम्ही काहीच करू शकत नाही त्यांची सेवा, तरी ते आले ना, त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला. नाही, ज्येष्ठ कलाकारांना तर म्हणजे सरांसारख्यांना लोकाश्रयाची आवश्यकता नाही, किंवा ते पोहोचलेले आहेत लोकांपर्यंत. हां, आम्ही नवीन जे कलाकार आहेत, आमच्या या महोत्सवाची एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सकाळचा जो सत्र आहे, सकाळची 2 सत्र, ती युवोन्मेष म्हणून संमेलन करतो की जिथे नवीन पिढीला व्यासपीठ देण्यात येतं. आणि मला असं नेहमी वाटतं की नवीन पिढी निर्माण झाली तरच हे संगीत टिकेल. दुसरी गोष्ट, त्यांची जी आत्ता जी वाटचाल आहे, त्याच्यामध्ये जर त्यांना मदतीचा हात दिला तर त्यांना आयुष्यभर लक्षात राहतं की बाबा आपल्या पाठीमागे कोणतरी उभं होतं त्या वयातही. त्यामुळे आम्ही नवीन पिढीला जास्तीत जास्त व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करतो. सर, या कार्यक्रमाला पुणेकरांची खूप मोठी दाद असते. हो, पुणे हे भारतवर्षाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे हाच महोत्सव असा नाही, अशा भरपूर महोत्सव पुण्यात होतात की जिथे लोक भरभरून प्रतिसाद देतात. पुण्यामध्ये गाणं सोपं नाही आहे, सगळ्यांना अनुभव आहे की कुठल्या दृष्टीने लोक येतात. कारण चोखंदळ दृष्टी, इतकी वर्ष इथे इतकी मोठे मोठे कलाकार आले, पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, हे सगळे पुण्यात राहिलेले कलाकार. पंडित सी.आर. व्यास बुवा त्यांच्या शेवटच्या काळात पुण्यात होते. त्यामुळे इकडच्या लोकांची नजर आणि बुद्धी तयार आहे एकदम. इथे गायचं म्हणजे एक प्रकारे परीक्षा असते. आणि आम्ही नेहमी म्हणतो, पुण्यात कोणी पास झालं की तो भारतात कुठेही पास होऊ शकतो.